ब्रेकनंतर पाहूया 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये होणाऱ्या राजपथावरील संचलन सोहळ्यामध्ये भारतीय तटरक्षक दलाचं नेतृत्व सांगलीतल्या वाळव्याची कन्या करणार आहे। अपूर्वा होरे असं या तरुणीचं नाव आहे। सध्या ती भारतीय नाविक दलात असिस्टंट कमांडंट पदावरती कार्यरत आहे। राजपथावर संचलनाचं नेतृत्व करण्याच्या संधीमुळे अपूर्वा होरे हिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। दिल्ली इथे राजपथवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य संचलन सोहळा पार पडतो। या संचलन सोहळ्यात भारताच्या नौदलाच्या संचलनाचं नेतृत्व करणार आहे तटरक्षक दलाच्या असिस्टंट कमांडर अपूर्वा गौतम होरे। अपूर्वा या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्याच्या कन्या आहेत। तटरक्षक दलाच्या 160 जणांच्या तुकडीचं नेतृत्व त्या करतील। 2 महिन्यांपासून त्या सैन्य दलासोबत सराव करतायत। नेव्हल अकॅडमी मधल्या ट्रेनिंग मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अँकरनं गौरवण्यात आलं होतं। ती इतरांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करत होती आणि तिनं मार्गही असा निवडला की ती नेव्हीमध्ये तिचं सिलेक्शन झालं आणि त्या थ्रू ती आज 26 जानेवारीच्या दिवशी ती नेव्हीचं प्रतिनिधित्व करणार आहे संचलनासाठी। मला खरोखरच आमच्या सगळ्या शिक्षकांना तिचा अभिमान आहे। बाहुबली विद्यापीठ जनतारा शैक्षणिक संकुलच नव्हे तर जयसिंगपूरचे नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची मान तिनं अभिमानानं उंचावलेली आहे आणि दिल्ली येथे होत असलेल्या राष्ट्रीय संचलनामध्ये तिची निवड झाली आहे। सर्वच अध्यापिकांची त्याची आवडतीने विद्यार्थिनी होती। अपूर्वा मूळच्या सांगली जिल्ह्यातल्या वाळव्याच्या, सध्या त्या गुजरातच्या पोरबंदर इथे असून 3 वर्षांपूर्वी नाविक दलाच्या सेवेत दाखल झाल्या। एवढी मोठी संधी अपूर्वाला मिळत असल्यानं तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार भारावून गेलेत। तिनं तेच अचीव केलं जे ती म्हणायची बघू काहीतरी वेगळं करेन, तर ती आज एकदम वेगळं काहीतरी केलेलं आहे आणि आम्ही सगळे खूप आम्हाला गर्व आहे, खूप प्राऊड आहे तिच्याबद्दल। काल परवा जी न्यूज आली की ती आता दिल्लीला उद्या तिचं दिल्लीला लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे तिचं ते, सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हर। अभ्यासात म्हणा, खेळात म्हणा किंवा मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये म्हणा, तिचा स्वभाव एकदम खुला आणि छान आहे। ती नेहमीच आमच्यासोबत मिळून मिसळून राहत होती। अभ्यासात तर ती पहिल्यापासून आहेच, पण खेळात ही कसं पुढे जायचं, खेळ कसे खेळायचे हे सगळे गुण ती आम्हाला शिकवली। अपूर्वा यांनी पुण्याच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये BE इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण पूर्ण केलं। इथपर्यंतचं सगळं शिक्षण त्यांनी स्कॉलरशिपवर केलं। UPSC परीक्षेत राज्यात पहिल्या आणि देशात 6व्या क्रमांकावर आल्या। अपूर्वाचं 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर इथल्या जनतारा कल्पवृक्ष विद्या मंदिरात झालं। अपूर्वाला या सगळ्या प्रवासात तिची आई विनीता होरे आणि वडील गौतम होरे यांचं सातत्यानं प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला। हुतात्मा किसन अहिर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे क्रांतिकारी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला। अशा या कर्मभूमीतील अपूर्वा होरे हिला दिल्ली येथे होणाऱ्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आम्हाला तिचा सार्थ अभिमान वाटतो। आता सगळ्या महाराष्ट्राचे डोळे दिल्लीतल्या राजपथकडे लागले आहेत। महाराष्ट्राच्या या लेकीनं राज्याची आणि देशातील महिलांची उंची वाढवली, याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। अपूर्वा होरेचं खूप खूप अभिनंदन। पुढे पाहूयात, पृथ्वी पाटील या तरुणीनं मीरा रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला। येत्या 28 जानेवारीला पृथ्वी पाटीलचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट NCC कॅडेट पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे। NCC एअर विंगच्या स्पर्धेत पृथ्वी पाटील देशातून अव्वल आली आहे। तिने मुंबईच्या जयहिंद कॉलेजमधून BSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय। पृथ्वी पाटीलला बेस्ट NCC कॅडेटचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आर्मी विंग और नेवी विंग, ये तीनों इसमें से हर एक में से एक कैडेट सिलेक्ट किए जाते हैं और पृथ्वी ने ये एयर विंग में अपने भारत में महाराष्ट्र का झंडा दिल्ली पे पूरी तरह लहराया है, इसलिए मुझे उसके ऊपर पृथ्वी के ऊपर बहुत गर्व है।
मेरे पास बोलने के लिए शब्द नहीं है मेरी बच्ची के बारे में। उसने इतना कुछ सहा है बचपन से, बहुत स्ट्रगल करके वो यहाँ तक आई है और उसे यहाँ आने तक उसके पापा ने बहुत सपोर्ट किया है, बहुत अच्छा मार्गदर्शन किया है उसको पायलट बनना था एयरफोर्स में। आज उसका पहला सपना पूरा हुआ है। अभी तो उसको बहुत कुछ करना बाकी है।